हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला आज एक केसांसाठी ट्रिक देणार आहे. तर बघा, आपल्याला ना 1 चम्मच मेथी, 1 चम्मच कलोंजी आणि 1 चम्मच चिया सीड्स ती घ्यायची आहे आणि 7 ते 8 बदाम, लाल मनुका आणि काळा मनुका असं रात्रभर भिजू द्यायचं आहे. आणि सकाळी आपण उठल्यानंतर जसं पाणी पितो ना, त्यानंतर ते खाऊन घ्यायचं आहे. आणि अर्धा 1 तासानंतर तुम्ही त्यावर चहा वगैरे, चहा कॉफी जे तुम्हाला घ्यायचे ते तुम्ही घेऊ शकता. तर हे केसांसाठी फार चांगलं आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. कारण मी हे डेली रूटीन आहे माझी, मी डेली घेत असते. तर त्यामुळे म्हटलं तुम्हाला पण शेअर करते. तर बघा, तुम्ही ट्राय करून 8 दिवस. तर चला, आज थोडं आपण पण मुलांबरोबर लहान होऊन जगूया. तर बघा, इथे आज माझ्या घरातनं हॉलमध्ये कॉलेज सुरू आहे मुलाचं. तो तिथे प्रोफेसर बनलेला आहे आणि हे बघा, त्याचे स्टुडंट्स आहेत, सोफ्यावर बसवलेत त्यांनी. आणि इथे सरांचं लॅपटॉपवर काम चालू आहे. खूप कॉन्सन्ट्रेटने शिकवत आहे तो मुलांना. आणि बघा, इकडे म्युझिक रूम आहे, तिथे पण 2 स्टुडंट बसलेले आहेत आणि तिथे त्याचं सामान पण ठेवलेलं आहे. कदाचित त्यांनी केबिन पण तयार केली असेल तिथे. आणि हे कॉलेजचं ग्राउंड फ्लोअर आहे, झाडं बिळं ठेवले आहेत तिथे त्यांनी. तर असं हे कॉलेज सुरू आहे हॉलमध्ये. तर बघा, हे सगळं त्यांनी ना स्वतः आवरून घेतलेलं आहे आणि त्याचं लक्ष नव्हतं, मी व्हिडिओ काढत आहे आणि आता त्याचं लक्ष गेलं म्हणून तो बघतोय. तर बघा, हे जेव्हा त्याला म्हटलं ना की हे काही पसारा जर काढला त्यांनी खेळण्याचा आणि त्याला बोलले की हे आवरून ठेव, तर तो कधीच ऐकत नाही. तो उत्तर मात्र एकच असते की अगं मम्मी थांब, मला खेळायचं आहे, आणि असं सांगून तो शांत करतो आणि उचलत नाही अजिबात खेळणे. तसंच तो उठून अभ्यास करायला बसतो, काहीतरी खायला बसतो किंवा टी व्ही बघतो, नाहीतर मग खाली खेळायला जातो. आणि तो तसंच ठेवलेला पसारा शेवटी मात्र आपल्यालाच उचलावं लागते. तर बघा, इथे कॉन्सन्ट्रेटने शिकवणं चालू आहे मुलांना. आणि व्हिडिओ काढताना मला पण खूप आनंद होत होता की चला, म्हटलं काहीतरी पसारा जरी केला तरी मुलांना एक दिवस तरी त्यांच्या मताने करू द्यायला पाहिजे. आणि बघा, इकडे बेडरूममध्ये शाळा भरलेली आहे आणि आरो ही टीचर बनलेली आहे. आणि बघा, इथे कपाटाच्या आरशावर लिहून शिकवणं चालू आहे ABCD. आणि इकडे पण एका ठिकाणी स्कूल भरलेली आहे तर एका ठिकाणी कॉलेज, असे 2 ठिकाणी दोघं सेपरेट खेळून राहिलेत ते. तर सुरुवातीला ना मी जेव्हा कामात होती ना त्यावेळेस दोघं एकत्र खेळत होते, छान असा गेम खेळत होते ते. आणि अचानक त्यांचे दोघांचे भांडणं झाले आणि भांडणं झाल्यानंतर त्यांनी अलग अलग खेळायचं ठरवलं. तर तो बसला, तो म्हणतो हॉल माझा आणि ही म्हणते ठीक आहे बेडरूम माझी. तर दोघांचं असं सेपरेट खेळणं चालू होतं. तर बघा, इथे टीचरला आता फोन आलेला आहे आणि टीचर म्हणते मुलांना की थांबा जरा, मला एक अर्जंट कॉल आलेला आहे. आणि असं जसं त्या मुलांना त्यांच्या स्कूलमध्ये जसं चालू असते ना, सेम तसंच ते घरी आल्यानंतर पण करत असतात. आणि हे हिचं रोजचं खेळणं आहे. रोज स्कूलमधून आली की टीचरचं जसं ती ऐकते ना तसंच ती घरी येऊन सेम करत असते तसंच. आणि तिच्या त्या ऐकण्यावरून आपल्याला ओळखायला येते की स्कूलमध्ये कदाचित तसंच चालत असणार. कारण तिला ना, ती जेव्हा टीचर बनते ना खेळताना, तर तिला त्यावेळेस म्हणजे असं शांततेने शिकवायला अजिबात आवडत नाही. ती असे चिडून, रागवून, तुम्हाला हे करायलाच पाहिजे असं तिचं चाललं असते. बघा, आत्ता पण तिचं तेच चालू आहे. ती सांगते की तू होमवर्क का केलं नाही आणि तिचं रागवणं चालू आहे. तर आणि तिचं भविष्यात पण तिला टीचर बनायचंच आहे, कारण पप्पासारखं. त्यामुळे तिला असं वाटते की नाही, असं शिकवल्यानंतर मुलं हुशार होतात. पण मी तिला म्हणते की अगं असं नसते, थोडं असं सांभाळून पण घ्यायला पाहिजे, थोडं शांततेने घ्यायला पाहिजे. पण बघा, आता पण तिचं बघा, तुम्ही फेस बघू शकता तिच्याकडे बघून. तिला असं वाटते नाही, असंच टीचर असतात. आणि आता कसं लहान मुलांच्या स्कूलमध्ये टीचर्स तसे असतात, त्यामुळे तिचं सारखं बघून तिला ते असं वाटते की नाही, टीचर्स असेच असतात. कितीही प्रेमाने सांगा, पण तिला वाटते की टीचर्स रागवतात म्हणून आपण पण रागवायला पाहिजे. तर तसं ती खेळताना करत असते. आणि बघा, इथे दुपारी छान असं यांनी टेंट बनवून घेतलेला आहे. 2 चेअर लावलेले आहेत काठाला आणि मधात त्यांनी ब्लँकेटनी
त्याला छान असं चिमटे बिमटे लावून टेंट म्हणून आतमध्ये ते त्यांनी घर तयार केलेलं आहे. टेंटच्या आतमध्ये खेळत आहेत ते. तर बघा इथे एकाचा अभ्यास सुरू आहे आणि एकाचा इथे टेडी बेअर वगैरे घेऊन खेळणं चालू आहे. तर तिथेसुद्धा त्यांनी असं छान फ्लॉवर पॉट वगैरे ठेवून घर तयार करून घेतलेलं आहे. बघा इथे किती कॉन्सन्ट्रेटने अभ्यास सुरू आहे आणि ते परत ती बाळांना रागवते आहे की असं नाही करायला पाहिजे, तसं नाही करायला पाहिजे. ही त्या बाळाची मम्मी बनली आहे आणि तो त्याचा अभ्यास करतो आहे. तर असं काहीसं यांचं खेळणं चालत असते दिवसभर आणि सुट्टीच्या दिवशी यांचं एकतर कधी बाहेर खेळतात किंवा घरात खेळतात आणि मी सुद्धा त्यांना त्यांच्या मताने खेळू देत असते. कारण मला पण माहिती आहे दोघंच आहेत आणि दोघं जर सोबतीला असले की छान खेळतात. आणि आता बघा रात्र झाली आहे, झोप चालली आता. तर असू द्या, यांचं खेळू द्या, आपण लागूयात आपल्या पुढच्या कामाला. तर बघा इथे ना आज रात्री मी इडली बनवलेली होती. तर हे बघा हे बॅटर आहे ना मी आदल्या दिवशी रात्रीच ना भिजत घातलेलं होतं आणि सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला छान असं स्वच्छ धुवून मिक्सरमधून काढून घेतलेलं होतं आणि ते दिवसभर मग छान फर्मेट झालं आणि फर्मेट झाल्यानंतर मी सायंकाळी ना इडलीचं बनवून घेतलं होतं ते. तर हे बघा आता मी इथे इडली बनवते आहे. तर इतकं छान म्हणजे फक्त त्याला मी काय केलं होतं त्यात थोडा इनो आणि थोडं बेकिंग सोडा टाकलेलं होतं. तर अशा प्रकारे ते छान मस्त असं फुगलेलं होतं बॅटर आणि मी त्यानं काय केलं दुपारी त्याला मिक्सरमधून वगैरे काढल्यानंतर ना त्याला म्हणजे जास्त हे नको व्हायला आंबट वगैरे म्हणून मी त्याला ना फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. जर त्याला बाहेर ठेवलं असतं ना तर त्याला थोडा आंबटपणा आलेला असता, पण मी मग ते फ्रीजमध्येच ठेवून घेतलेलं होतं आणि करायच्या 1 तासाआधी मी त्याला फ्रीजमधून बाहेर काढून घेतलं. तर बघा इथे इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि अशा छान अशा सॉफ्ट बनलेल्या आहेत त्या. मी तुम्हाला ना एक इडली आता बघा तोडून दाखवते. बघा किती अशी स्पंजी झालेली आहे आणि बघा त्याला पुढं अशी छान अशी ना जाडी पण आलेली आहे. मस्त अशी फुगलेली आहे ती, एकदम सॉफ्ट झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर जाडी आली आहे त्याच्यावर. तर अशा प्रकारे ना सगळ्या इडल्या बनवून घेतल्या आणि आता सांबार बनवणार आहे. तर बघा मी कुकरला ना डाळ आणि त्यातच टोमॅटो, कांदा, थोडी हिरवी मिरची असं 4 शिट्टीत करून घेत असते आणि ते झाल्यानंतर ना परत त्यात त्याला पातळ करून एक असा थोडा लांब लांब कांदा कट करून त्याला उकळायला ठेवते आणि नंतर मी सेपरेट फोडणी घालते. तर फोडणी घालताना मी लसूण नाही घालत, त्यात फक्त मी जिरं आणि मोहरी घालते, थोडी हिंग घालते आणि आपलं सांबार मसाला आणि तिखट हळद वगैरे ते घालून ती फोडणी मग तयार करत असते. तर फोडणी बघा इथे करून तयार आहे. आता ही फोडणी त्यात घातली ना की नंतर मग मी ते पाहिजे तेवढ्या क्वांटिटीनुसार त्याला मी तयार करून घेणार आणि त्यानंतर बघा तिथे मी थोडी चिंच घातली, थोडं गूळ पावडर घातलं, मीठ वगैरे घातलं आणि असं मी सिंपल असं सांबार बनवून घेते जसं हॉटेलला असते ना त्यानुसार मी बनवून घेते. जर माझ्याकडे कोहळं असलं किंवा शेवग्याची शेंगा वगैरे असल्या तर घालते, अदरवाईज मी सिंपलच करते. तर तसं पण सांबार छान लागत असते ते, एवढं काही तामझाम करत बसत नाही मी. सुरुवातीला ना आम्ही काय करायचो भाज्या वगैरे घेऊन त्याचं सांबार बनवायचं, पण तेवढं टेस्टी नाही लागायचं. पण जेव्हापासून हॉटेलमध्ये खातो आहे ना तर ते सांबार खूप छान लागतं. तर त्यानुसार मी घरी असंच सांबार बनवून घेत असते दरवेळेला. सुरुवातीला ना मी जिकडे राहायची ना तर तिथे माझ्या शेजारी एक साऊथ इंडियन होते राहायला. तर त्यांनी ना मला ही रेसिपी सांगितलेली होती की सांबार कसं तयार करायचं आणि ते म्हणायचे की हमारे इसमें ना ऐसे बनता है. तो तेव्हा मग मी पण ट्राय करून बघितलं आणि ते घरात सगळ्यांनाच आवडलं. तर तेव्हापासून मी असंच बनवते सांबार. तर बघा इथे सांबार आपलं बनवून रेडी आहे आणि आत्ता ना मी परत तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. ती ना तुम्ही तुमच्या मुलांसाठी पण बनवू शकता ब्रेकफास्ट म्हणून शाळेला किंवा जसं आपल्या रात्रीच्या जे इडल्या वगैरे उरलेल्या असतात ना तर तेव्हा ना तुम्ही मुलांना ते बनवून देऊ शकता.
तर इथं मी काय केलं आहे, कढईमध्ये ना थोडं तेल घातलेलं आहे. त्यात थोडा मोहरीचा तडका आणि जिरा असं दोन्ही मिळून मी तडका तयार करून घेतला. त्यात थोडी हळद आणि तिखट घातली आणि इडलीचे ना असे 4 तुकडे करून ते फोडणी घालून घ्यायचे त्यात. आणि ते ना छान असं फ्राय करायचं. छान असं क्रंची क्रंची होऊ द्यायचं आणि खूप सुंदर लागतात ते खायला. तर बघा इथे माझ्या घरात ना मुलांना इडली हा प्रकार कमी आवडतो. त्यांना डोसा जास्त आवडते. पण बनवावं लागते कधी-कधी तरी इडली. तर बघा मी हे त्याच्यासाठी मुलासाठीच बनवते. मुलगी खाऊन घेत असते, पण मुलाला आवडत नाही जास्त खायला. तर त्याच्यासाठी मी असं फ्राय करत असते आणि जर रात्री उरली ना, तर मी सकाळी त्यांना डब्याला शॉर्ट ब्रेकला देत असते. किंवा सकाळी पण कधी-कधी, कारण रोज एक डबा असतो, छोटा ब्रेक, मोठा ब्रेक, त्यामुळे मला बनवावंच लागते. तर तुम्ही पण ट्राय करा, तुमच्या मुलांना आवडेल, छान लागेल ते. तर बघा असं इथे फ्राय करून आपलं तयार आहे. आणि कसं वाटलं मला आजच्या व्हिडिओ ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सांगितलेल्या ट्रिक नक्की शेअर करा तुमच्या मैत्रिणींना वगैरे, आणि तुम्ही पण ट्राय करा. चला तर आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय बाय.